हा. लग्नाच्या संदर्भात, आणि पैसे पण पाठवले, 3,000 रुपये फी भरली, काय रिप्लाय दिलाच नाही. हा, तुमचा आवाज ना साहेब चुकीचा येतोय. मी कसं माहितीये, असं मला आहे का? नेटवर्क इश्यू झालाय, मोठा इश्यू झालाय हा. नेटवर्कचा. ते मी म्हणून वाट बघतोय. तुम्हाला दाखवतो, मी पाठवतो तुम्हाला, बघा. तुम्ही बोला, हो तुम्ही हो, बोला, तुम्ही बोला बघूया. मुलींचे, हो, मुलींचे नंबर आणि फोटो पाठवा. ऐका ऐका ऐका, ते घाणधंदे नाही करत आम्ही. हा हा साहेब साहेब, रेकॉर्डिंग चालू आहे. मी हा हा, घाणधंदे बोला करत बोला. नाही, ते तसले धंदे नाही करत. बरं बरं. हा, मी मुलींचे नंबर मग पाठवायला बसलो नाहीये. मी जाहिरात देतो, बरं फक्त बरं बरं. चॅनल आहे आमचा. असा. युट्यूब चॅनल आहे, आणि युट्यूब चॅनलवरती आम्ही जाहिराती देतो. हो हो, माहिती आहे मला, मी बघतो ते तुमचं चॅनल, युट्यूब चॅनल. म्हणूनच मी मग तुमचा नंबर घेतला आणि मग फी भरली आणि बायोडाटा पण पाठवला तुम्हाला. बरं, कोणत्या उद्देशाने पाठवलात पेमेंट मला? काय मुली म्हणताय? कोणत्या उद्देशाने पेमेंट पाठवलात? अहो, पेमेंट पाठवलं तुम्ही, तुमची ते त्याच्यावरती तुमच्या ते ह्याच्यावरती मेसेज आला होता मला की फी भरा 3,000 रुपये, आणि नंतर मग तुम्हाला आम्ही योग्य तो वधू शोधून देऊ. आलं कोणी लक्षात? सांगितलं? मी सांगितलं असं? आ असं मी सांगितलं मॅडम, तुम्हाला, मॅडम, योग्य वस्तू शोधून देऊ? नाही नाही, म्हणजे वधू तुम्हाला आम्ही म्हणजे वधू शोधून म्हणजे हे करू, आम्हाला तुम्हाला कॉन्टॅक्ट मध्ये देऊ. काय आलं सांगताय? लक्षात? काय सांगताय? आ काय सांगताय? मी असं बोललो? हॅलो, मी वधू शोधून देतो. हॅलो, बोला हो साहेब. हा, हॅलो हॅलो मी हॅलो. मी कशाचे हा पैसे हा. घेतो सांगा? मी पैसे अहो कशाचे घेतो? मी पैसे कशाचे घेतो? मी लग्न जमवतो का? मला तुम्ही काय म्हणून अहो बघताय? युट्यूबवर तुम्ही जर जास्त कोणाला लग्न करायचं असेल, घटस्फोटीत असू दे, विधवा असू दे, तर मी हॅलो, बोला. हा, ऐका ऐका, ते जाऊ दे, ते समजलं मला काय पुढचं प्लॅनिंग. ते मी काल पैसे पाठवले तुमच्या अकाउंटला, ते रिटर्न करा त्या नंबरवर. ऐका ऐका ऐका, तुम्हाला ओळखलं मी साहेब, समजलं ना? इथे रिटर्न काय हा नाही, इथे काय हे नाहीये, महाभोजन नाहीये, हा. महाप्रसाद नाही लावला इथे. हा, टाइमपासला मला वेळ नाहीये, मला रेकॉर्डिंगला वेळ भेटत नाही. 2-2, 3-3 दिवसाचं रेकॉर्डिंग चालू आहे. नाही नाही नाही, मग हे सुट्टे बनवायचे धंदे लावले का तू? हा, मला तुझा आवाज मी पाहिजे एफ आय होता, दाखल तुझे करतो, मॅट्रोमनी एफ पाहिजे आय होता. दाखल करतो तुझ्यावरती. हा, हा, तेच पाहिजे मला, ते दाखल कर. तुझं सगळं भांडं मग फोडण्यासाठी रेकॉर्डिंग करतोय हे सगळं. नाही साहेबा, नाही, सगळं रेकॉर्डिंग कर. सुट्टे साहेबा, बनवायचे धंदे रेकॉर्डिंग लावले ना तू? करतोय. हा, तुझ्या सुट्टे बनवायचे धंदे नावासोबत लावलेत का? रेकॉर्डिंग करतोय. हा माझं नाव मी एफ आय कंप्लीट करतो तुझ्यावर. हा, हा, सुट्टे करायला बनवतो लाग, का हे? करायला लाग. मी मुलींचे हा, नंबर देत नाही. किती वेळा? मी नाही नाही, नंबर मुलींचे देऊ नंबर नकोस, देत पण नाही. तू. सगळं हा, रेकॉर्डिंग झालंय, सगळं म्हणजे टोटली रेकॉर्डिंग झालंय, आणि हे पब्लिक नाही नाही, मग करतोय तू मी. हे हे पब्लिक करणार आहे आता. सुट्ट्या, नाही नाही, कळलं तू का? तू पब्लिक कर. ऐक, मी घाबरत नाही, समजलास ना? मी घाबरत नाही. 2 हे मिनिटात सुट्टे पब्लिक बनवतोस का करणार तू? आहे. तू तू हा, एफ आय आर कर माझ्यावरती. सुट्ट्या तू सुट्टे एफ आय आर बनवतोस कर का? सुट्टे माझ्यावरती. बनवायचे केली धंदे लावले पाहिजे, फुकट. एफ आय आर केली पैसे पाहिजे तू. पैसे उकडायचे काम करतो का तू? हा, हो, मी जाहिरात देतो, मी पैसे नाही पैसे, उकळत. हा, मग सुट्टे मी बनवतो का? पण मी जाहिरातीचे हा, 50,000 घेऊ शकतो. मग, जाहिरात हा, हे वेगळा विषय आहे, आणि लग्न जमवणे वेगळा मग विषय आहे. त्याला मी लोकांना लग्न सुट्टे जमवत बनवतो का नाही. तू? मग अरे, तुझं पुस्तक बंद झालंय का? तुझं विवाह हा, केंद्र बंद झालंय? तुझं मॅरेज ब्युरो कोणाचा? बंद झालाय का? अरे, बंद झालाय ना. माझी बायको एफ आय आर झाली गेल्या वर्षी, म्हणून मी ऍप्लिकेशन अरे, मग केलंय. एवढा हायपर का होतोय? तुला गरज आहे की टाइमपास चाललाय तुझा? हा, अरे, गरज आहे गरज का आहे म्हणून टाइमपास बोलतोय ना चाललाय? मी तुला. तू काय हा, बोललास? गरज आहे म्हणून ही मुलींचे हाक मारी. नंबर पाहिजे बोललास. काय चाललंय तुझं? हा, अरे, कोणाजवळ नाही नाही, मागतोयस नंबर? मुलींचा. मी कोण आहे अरे तू, माहितीये तुला? मला हा, कोण ओळखतोस आहे तू? तू? तू कोण आहे? हा, तू मला ओळखलं का कोण आहे मी? हा, हा, चेक कर जरा, ओळखच मला, तू माझं कोण आहे मी? स्टेटस चेक कर. हा, स्टेटस चेक कर. टाइमपास चाललाय. स्टेटस चेक कर आधी पहिलं. तू चुत्या बनवायचे. मी कंप्लेंट करतो, थांब तुझ्यावर. तुला लावतो घोडा, थांब. चुत्या. करायला पाहिजे, तू एफ आय आर करायची आहे. मित्रांनो, लक्षात घ्या,
हा माणूस किती फ्रॉड आहे बघा. हा माणूस लग्न जमवणार आहे हे सगळ्यांना कळेल, म्हणजे त्याच्या आवाजावरून कळेल तो कसं बोलतोय काय. मी त्याची जाहिरात आता देणार होतो, पण आवाज रेकॉर्डिंग होत नाही व्यवस्थित. इंटरनेट प्रॉब्लेम आहे, इंटरनेट मध्ये मध्ये चालतं, मध्ये मध्ये प्रॉब्लेम येतो आहे, काहीतरी इश्यू आहे. आणि म्हणून मी ते घेतलं नव्हतं स्टेटमेंट. मी वाट बघत होतो सगळं व्यवस्थित होणार याची. परंतु हा लगेच हायपर व्हायला लागला. आणि सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो, तुम्ही आता हे रेकॉर्डिंग चालू असताना तुम्ही नोट करा, बाजूला दुसरा कॉल चालू होता. मला प्रचंड कॉल येत आहेत. मग एवढे कॉल हँडल करू की याचं रेकॉर्डिंग करायचं. पण आता याचं भांडं फुटलं. याची बायको एक्सपायर झाली म्हणून सांगतोय हा. मला वाटत नाही याची बायको एक्सपायर झाली, याला खरी गरज नाही आहे. जर गरज असती तर त्याचा स्वर नंबर असणार होता. हे एक झालं. दुसरी गोष्ट, तो कसं सांगतोय बघा, मुलींचे नंबर पाहिजे त्याला. मी मुलींचे नंबर देतोय. कुठल्या याच्यामध्ये सांगितलं आहे? मी लग्न जमवून देतो, मी विवाहस्थळ सुचवतो, असं कुठल्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे? मी एक व्हिडिओ शोधून दाखवा असा. मी असं काही करत नाही आहे. मी फक्त आणि फक्त जाहिरात देतो. मी यूट्यूबर आहे, मी विवाह केंद्रवाला नाही आहे. माझं काम आहे फक्त जाहिरात घेणं. ते जाहिरात तुम्हाला द्यायची असेल तर द्यायची, नाही द्यायची असेल माझं काही नुकसान नाही आहे. मला 2 रुपये तुमच्यामुळे कमी पडणार आहेत का? जे लोक सुशिक्षित आहेत त्यांनी विचार करायचा आहे इथे. मी जर जाहिराती नाही घेतल्या तर मला काय नुकसान आहे का? मी यूट्यूबला व्हिडिओ टाकतोय, मला त्याचे भरपूर पैसे मिळत आहेत. मी जाहिराती घेतल्याच पाहिजे असं नाही आहे. ते बघ दुसरा फोन आला बघा. फोन कंटिन्यू चालू आहेत माझे. सकाळी 5 वाजल्यापासून रात्री 1 वाजेपर्यंत फोन चालू असतात मला, कंटिन्यू फोन. म्हणजे रिकामटेकडा बसलो आहे का फोन घ्यायला? मी फोन स्विच ऑफ करून ठेवू शकतो. मी फक्त व्हिडिओ टाकायचे, समाज प्रबोधनासाठी व्हिडिओ टाकायचे, आणि मी फोन नंबर नाही दिला तरी चालतं. ते बरं आहे माझं. मग हे तुमचे चांगलं करून तुमच्या बोलण्या खाऊन घेणार, विचार करण्यासारखी गोष्ट आहे ना. आणि म्हणून माझी फी वाढवायला पाहिजे. लोकांना कळलं पाहिजे, खरीच गरज असेल तरच त्यांनी जाहिराती द्यायच्या. उगाच कोणी जाहिराती द्यायच्या नाहीत. मला ऐकून घ्यायची सवय नाही आहे, कारण मी चुकीचं काम कुठलंही केलेलं नाही आहे. जे लोक मॅरेज ब्युरोवाले आहेत त्यांचं सगळं पुस्तकं बंद झाली आहेत. जे लोक फसवाफसवी करत होते त्यांची पुस्तकं सगळी बंद झाली आहेत. मुलींना कळतं आहे की मॅरेज ब्युरोमध्ये जाऊन लग्न नाही जोडणार. हे मुलींना कळलं आहे, कळून चुकलं आहे. आणि म्हणून यांची तळपायाची आग मस्तकाला जाते. कारण हे लोक काय करतात, मुलींचे फोटो घेतात आणि दुसऱ्यांना दाखवतात फोटो की अशी मुलगी आहे तशी मुलगी आहे. प्रत्यक्षात ती मुलगी दाखवतच नाही ते लोक. म्हणजे पैसे मात्र कमवत आहेत फोटोवरती आणि मुलगी दाखवतच नाही आहेत. असं चाललं आहे. आणि हे सगळं भांडाफोड मी करण्यासाठी मी व्हिडिओ बनवतो आहे. आणि मी लिगली व्हिडिओ बनवतो आहे. आणि मी फक्त जाहिराती घेतो. कोणाचं भलं करायचं असेल ठीक आहे, जाहिरात घेऊ शकतो. पण जाहिरात आणि जाहिरातीचा रेट मी ठरवणार, कारण माझं चॅनल आहे. मी एका दिवसाला 3,000 घ्यायचे, 10,000 घ्यायचे, एका दिवसाला किती घ्यायचे मी ठरवू शकतो. वर्षाला घ्यायचे मी ठरवू शकतो. कारण बाकीच्या ठिकाणी टी व्हीवरती जाहिरात दिलात, जी टी व्हीपेक्षा जास्त लोक यूट्यूबला बघतात. टी व्हीवरती जाहिरात दिला तर सेकंदाचा हिशोब आहे. पेपरला दिला, पेपर आजकाल कोण वाचत नाही, तरीसुद्धा दिवसाला 1,000-2,000 पेपरवाले घेतात दिवसाला. पेपर लग्नासाठी असतो का? लग्नासाठी मी काम करतो हे लोकांना सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे माझ्याजवळ जाहिरात दिल्यानंतर ॲटोमॅटिक लग्नच होणार. एक जग जाहीर आहे. मग हा माणूस जो भडकतोय, आता याची मी जाहिरात देणार नाही, याचे पैसे पण देणार नाही आहे. कारण मी टाईमपासला नाही बसलो इथे. तो FIR करतोय, त्याला करू देत, बघायचं आहे मला. FIR कसली करतोय ते बघायचं आहे. मी पूर्ण लिगली आहे, मला काही टेन्शन नाही आहे. मला बघायचं आहे कुठून कुठून काय काय करतो ते बघायचं आहे. आणि त्याचं सगळं भांडं फोडणार आहे आता मी. मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. पण अशा चोरांपासून लांब राहा. हे लोक माझ्याकडून हा मुलींचे फोन नंबर घेणार होता. त्याला वाटलं काय मुलींचे पटापट फोन नंबर भेटणार आपल्याला आणि त्या फोनवरती तो बिझनेस करणार असं त्याला वाटलं. पण झालं चुकीचं. समजलं ना? हे लक्षात घ्या मुलींनो, अशा लोकांपासून सावध राहा. आणि एक गोष्ट सांगतो, माझ्याकडे बऱ्यापैकी मॅट्रोमनीवाल्यांनी जाहिराती दिलेल्या आहेत. आत्ता पण मी असं नाही म्हणत, बऱ्यापैकी लोकांनी जाहिराती दिल्या आहेत. काही नवरा मुलांनी दिल्या आहेत तर काही विवाह केंद्रवाल्यांनी दिल्या आहेत. मुलींनो, सावध राहा. जर तुम्हाला कुठल्याही व्यक्तीने फोटो बायोटा मागितला, देऊ नका त्यांना. प्रत्यक्षात भेटा त्यांना, पण फोटो बायोटा द्यायचा नाही. कारण काय? कारण विवाह केंद्रवाले त्याच्यावरती धंदा करणार, त्याच्यावरती बिझनेस करणार. हे लक्षात ठेवा मुलींनो. तुम्ही घरी बसून तुम्हाला स्थळ भेटत आहेत, तुम्ही फक्त त्यांच्याशी बोला आणि जर व्यवहार पटला तर पुढे जा. फोटो बायोटा ह्यांना पाठवून हे फक्त आणि फक्त बिझनेस करणार. हे लक्षात ठेवा. समजलं ना? हे महाचोर आहेत.
माझ्याकडे भरपूर लोकांनी जाहिराती दिलेल्या आहेत. समजलं ना. काळजी घ्या, सुरक्षित राहा आणि आवडलं तर इतरांना शेअर करण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.